राज नुसता बघत राहिलेला. दरीत कोसळलेल्या गाडीचा मागमूस देखील लागत नव्हता. एकतर मिट्टा अंधार, त्यात अतिशय खोल अशी ती दरी. त्यामुळे ती गाडी आणि ते दोघेजण जिवंत वाचले असतील ही शक्यता शून्य होती. राजला कळतच नव्हतं की नक्की काही क्षणापूर्वी त्याचा जीव अगदी धोक्यात होता आणि एका क्षणात असं काय घडलं की आता त्याच्या मार्गावर असलेले ते दोघेही जण संपले होते. त्याला विचित्र वाटू लागलेलं होतं. गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूने आता तो गाडीच्या मागून गाडीच्या दुसऱ्या बाजूला आला. दरड पण अगदी अशा प्रकारे कोसळली होती की अर्धा रस्ताच ब्लॉक झालेला. बाकी अर्धा रस्ता मोकळा होता, ज्यातून त्याची ती व्हॅन सहजपणे तिथून जाऊ शकत. तो पटकन गाडीत बसला. गाडी थोडीशी रिव्हर्स घेत त्याने थोडी मागे घेतली आणि आता त्या मोकळ्या असलेल्या वाटेतून त्याने गाडी घाटातून पुढे नेली. तो प्रचंड तणावाखाली होता. त्याने आता सिगरेट पेटवली. सिगरेटचे 4-5 झुरके घेऊन त्याच्या डोक्यात आता अचानक प्रकाश पडला. अचानक दरड कोसळून ते दोघेही मेले. हा कोणताही योगायोग नाही. कोणीतरी आहे जे माझी मदत करतंय. कदाचित तोच तर नाही ज्याला मी त्या कॉफीनमधून मुक्त केलं. आज रात्री जे काही घडलं हा कोणता योगायोग नाही. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ही रात्र आहे. आता सगळं तसंच होणार जसं मला हवं आहे अशी वर शक्यता त्याला जाणवू लागली. पण अजूनही त्याला संभ्रम होताच. तो माणूस मला नक्की तिथे घेऊन गेला होता माझा बळी देण्यासाठी. कसली तरी अघोरी अशी साधना तो करत असावा आणि त्यासाठीच त्याला एका माणसाचा बळी द्यायचा असेल. इतर कोणी बेपत्ता झालं तर पोलीस केस, शोधाशोध झाली असती. पण रस्त्यावरचा एक भिकारी बेपत्ता होऊन मेला तर कोणाला काही फरक पडला नसता. त्याचमुळे त्याने मला इथे आणलं होतं. पण झालं उलटच. माझ्या जागी तोच मेला. पण मला अजूनही गोष्ट समजत नाही. कॉफीनमधून जो माणूस बाहेर आला होता तो कुठे गायब झाला आणि त्याच्या जागी कॉफीनमध्ये तो म्हातारा कोण होता? या प्रश्नाचे उत्तर मला आता मिळेल कसं? ह्या विचारात राज आता गाडी चालवतच राहिला. विचारांमध्ये तो इतका हरवून गेलेला की त्याला लक्षातही आलं नाही की सूर्य कधी उगवला होता. घाट देखील संपला होता. आता माणगावकडे जाणाऱ्या रस्त्याला तो डावीकडे वळाला. माणगाव फाट्यावर त्याला आता चहाची एक टपरी दिसली. पहाटेची वेळ असल्याने बरीचशी दुकानं बंद होती, पण ती टपरी मात्र सुरू होती. चहा घ्यायची तल्लफ झाली होती त्याला. गाडी त्याने रस्त्याच्या कडेला त्या टपरीच्या समोर थांबवली. गाडीतून उतरत तो टपरीच्या आत गेला आणि त्याने चहा मागवला. चहाच्या टपरीला लागूनच एक पानटपरी देखील. काही मिनिटातच तिथे बुलेटवरून 2 जण येऊन पोहोचले. दोघेही वेशभूषेवरून आणि वागण्या बोलण्यावरून गुंड प्रवृत्तीचे लोक वाटत होते आणि दोघेही दारूच्या नशेत होते हे देखील कळत होतं. पण राजला त्या गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं. चहा घेत घेत सिगरेट ओढत तो अजूनही विचारच करत होता. काही वेळातच अचानक पानटपरीच्या इथून शिवीगाळ आणि आरडाओरडा ऐकू येऊ लागला. चहाच्या टपरीवर बसलेले दोघे तिघेजण आता तिथून सटकले, कारण दारू पिलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना स्वतःची ताकद दाखवायला समोर कोणीही असलं तरी चालतं. फक्त तो त्यांच्यापेक्षा कमजोर असावा एवढीच एक अट असते. राज उठून उभा राहिला आणि टपरीतून बाहेर आला. ते दोघेही पानटपरीवर बसलेल्या माणसाला शिव्या देत होते. त्यातल्या एकाने त्या माणसाची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली होती. साले, अब हमसे कभी पैसा मांगा तो जला दूंगा तेरी दुकान को. 5-10 सिगरेटची पाकिटं त्यांनी तिथून ओरबाडून बाहेर काढली आणि ते आता दोघेही बुलेटवर बसले. जाता जाता त्यांनी राजकडे देखील एक कटाक्ष टाकत आता बुलेट स्टार्ट केली. राजला खरं तर खूप राग आलेला, पण तो त्या दोघांसोबत लढेल इतका शक्तिशाली तर नक्कीच नव्हता आणि त्याची तेवढी हिंमतही नव्हती. ही असली लोक मरत का नाहीत काय माहिती. त्याच्या मनातल्या मनात आपसूक हे शब्द
रागाच्या भरातच निघाले. ते दोघेही तिथून निघून गेले. राज आता त्या टपरीवाल्याच्या इथे आला. टपरीवाल्याच्या तोंडातून रक्त येत होतं. राजनी फक्त त्याच्याकडे बघितलं, पण तो काही बोलला नाही. आणि तितक्यात मागून धाडकन कसला तरी आवाज आला. त्याने आणि तिथे असलेल्या 2-3 जणांनी रस्त्याच्या त्या दिशेला बघितलं आणि आता राजला धक्काच बसला. आता काही क्षणापूर्वी बुलेटवर जे दोघे इथून गेले होते, त्या दोघांची बुलेट एका ट्रकच्या मागच्या चाकाखाली अडकलेली आता दिसत होती आणि त्या दोघांचीही शरीरं पुढच्या चाकाखाली चिरडलेली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत होती. राजच्या अंगावर शहारा उभा राहिला. मी तर रागाच्या भरात फक्त बोललो होतो आणि हे दोघं तर खरंच मेले. राजला धक्का बसला होता. हे सगळं नक्की काय घडत होतं त्याचं त्यालाही कळत नव्हतं. तिथे आता हळूहळू लोकांची गर्दी जमू लागली होती. ट्रॅफिक आता जाम होणार हे लक्षात आलं होतं. तो पटकन गाडीत बसला आणि ट्रॅफिक जाम होण्याच्या आधीच त्याने गाडी तिथून बाहेर काढली. बाजूने जाताना त्या दोघांची चिरडलेली प्रेत अक्षरशः त्याच्या छातीचा ठोका चुकवत होती. सिगरेटची ती पाकिट बाजूला पडलेली आणि त्यावर रक्तच रक्त लागलेलं होतं. टेन्शनमध्ये त्याला काही सुचत नव्हतं. त्यांनी परत एक सिगरेट पेटवली. तो आता त्या रस्त्याने आणखी थोडा पुढे आला आणि आता मात्र सिगरेटचे 2 झुरके घेताच एक भयानक अशी आधी लक्षात न आलेली गोष्ट त्याच्या एकदम लक्षात आली. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबवली. एका झाडाखाली घाटात जेव्हा त्याने माझ्यावर पिस्तूल रोखलं होतं, तेव्हा माझ्या मनातून एकच आवाज बाहेर येत होता. तो म्हणजे की काही करून या दोघांच्या तावडीतून मला सुखरूप इथून निघता यायला हवं. ही एकच भावना त्यावेळी माझ्या मनात होती आणि ज्या क्षणी ती भावना माझ्या मनात आली, पुढच्याच क्षणी वीज पडली, दरड कोसळली आणि ते दोघेही गाडीसकट दरीत पडले होते. आणि आता काही क्षणापूर्वी घडलेला प्रसंग, रागाच्या भरात मी मनातल्या मनात जे बोललो ते अगदी 5व्या मिनिटाला घडलं होतं. हा खरंच कोणता योगायोग आहे की मला कुठलं वरदान मिळाले. साला काही कळतच नाहीये. काय घडतंय? कोण होतो मी 8 तासापूर्वी? रस्त्यावर राहणारा, जनावरापेक्षा वाईट अवस्था असलेला एक भिकारी, आणि आता मी जे मनात आणतोय ते अगदी लगेच घडतंय. म्हणजे त्या वाड्यात जे काही घडलं ती घटनाच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. तो गाडीतून खाली उतरला. झाडाखाली जात तोच तसाच काही वेळ थांबला. हातातली सिगरेट संपली आणि आता त्याने दुसरी पेटवली. मला वाटतंय ते खरं असेल. म्हणजे आता मी जे बोलीन ते होणार. खरंच असं काही घडणार आहे की हे दोन्ही फक्त योगायोग होते? त्याला अजूनही दुविधा होती. या गोष्टीला सिद्ध करायचं असेल तर कसं करू? काय करू असं की माझी दुविधा दूर होईल आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल? तो विचारात हरवून गेला. त्याने मोबाईलमधलं सिम कार्ड तोडून तिथेच बाजूला फेकून दिलं. काही वेळ तो तसाच त्या जागी उभा राहिला. काय करता येईल असं ज्याने हे सिद्ध होईल विचार करत करत तो आता परत एकदा गाडीत बसला. जेव्हा काहीच नसतं तेव्हा मनात असंख्य इच्छा आकांक्षा असतात, पण जेव्हा असं कुठलं वरदान मिळालेलं असतं तेव्हा एकही इच्छा किंवा आकांक्षा लगेच डोक्यात येत नाही. असं झालेलं. तो गाडीत बसला आणि डॅशबोर्डवर समोर ठेवलेलं पाकिट त्याला दिसलं. आता 11,000 बाकी होते. ते तरी किती दिवस पुरणार होते? गाडी स्टार्ट करत आता तो पुढे निघाला. यस, पैसा हवाय, खूप सारा पैसा. पैसा म्हणजे सुद्धा एक वरदानच तर आहे. जास्त नाही, पण आजच्या दिवसात काही करून 10 लाख रुपये मिळायला पाहिजेत. जर खरंच तसं झालं तर मी मान्य करेन की खरंच आता मला कोणता तरी अदृश्य असा अलादीनचा चिराग मिळाला आहे. राज स्वतःशीच म्हणाला. तो आता हळूहळू दिवेआगरकडे पोहोचत होता. दिवेआगर गावाच्या अलीकडे आणखी एक गाव त्याला लागलं. त्या गावात आल्यावर चौकात त्याला एक वाईन शॉप दिसलं. कधी काळी म्हणजे जवळपास 1.5 वर्षापूर्वी
त्याने शेवटची दारू घेतली होती आणि आज खिशात पैसेही होते. आज परत एकदा दारू घ्यावीशी वाटत होती. त्याने गाडी वाईन शॉपपासून काही अंतरावर थांबवली. नुकतेच 8 वाजले होते. दुकान नुकतंच उघडलं होतं. तो दुकानाच्या काउंटरवर गेला आणि त्याने ओल्ड मॉन्कचा एक खंबा घेतला. कोल्ड्रिंक, वेफर्स, सिगरेटची 4 पाकिट असं सगळं घेऊन त्या माणसाला 1000 रुपये देऊन तो तिथून परत एकदा गाडीत बसला आणि तिथून आता दिवेआगरच्या दिशेला निघाला. सकाळचे 9 वाजले होते. दिवेआगर गावाच्या अर्धा किलोमीटर अलीकडे, गावापासून जरा विभक्त असा त्याला एक लॉज दिसला. गाडी त्याने लॉजच्या आवारात येत थांबवली. गाडीतून उतरून तो आता लॉजच्या आतमध्ये गेला. काउंटरवर एक माणूस बसला होता. एक रूम हवी होती, आहे का? राजने विचारलं. नाही शेठ, सगळे हॉटेल फुल आहे. पुढचे 2 दिवस बुकिंग फुल झाले. इथेच काय, पण दिवेआगरच्या आतमध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला राहायला जागा मिळणे अवघड आहे, कारण मोठा विकेंड आलाय, तो माणूस म्हणाला. राजला खरं तर आराम करायचा होता, आंघोळ करायची होती, पण आता रूमच नाही म्हटल्यावर तो तरी काय करणार. ठीक आहे, मिळाली असती रूम तर बरं झालं असतं, असं म्हणत तो तिथून हळूहळू एक पाऊल टाकत बाहेर आला. गाडीजवळ येत त्याने सिगरेट पेटवली. आता काय करता येईल, इथून कुठे जायचं आता, हा विचार तो करू लागला. 10-15 मिनिट झाली असतील. तितक्यात लॉजच्या मुख्य दरवाजातून एक जोडपं घाईघाईने पिशव्या घेऊन बाहेर येताना दिसलं. त्या बाईच्या चेहऱ्यावर एक दुःख दिसत होतं. तो माणूसही डोळ्यातून अश्रू ढाळत तिच्या मागे ती पिशवी घेऊन चालत होता. काहीतरी घडलं असावं. काउंटरवर बसलेला माणूस बाहेर आला आणि गाडीजवळ उभ्या राजला त्याने बघितलं. शेठ, अहो रूम खाली झाली आहे आताच, तुम्हाला हवी होती ना? काउंटरवरच्या माणसाने त्याला आवाज दिला आणि राजला परत एक प्रत्यय मिळाला. हा देखील एक चमत्कारच होता. 10 मिनिटात असं काय झालं की त्या लोकांनी रूम सोडली. राजने आता गाडीच्या सीटवर ठेवलेली दारूच्या बाटल्यांची ती पिशवी उचलली. त्यासोबतच त्यांनी ती पिशवी देखील उचललेली डॅशबोर्डमधून खाली पडली होती. त्या दोन्ही पिशव्या घेऊन तो लॉजच्या काउंटरवर आला. ID कार्ड म्हणून त्याने ते ड्रायव्हिंग लायसन दिलं, तर ड्रायव्हिंग लायसनवरचा फोटो स्पष्ट झालेला. त्यामुळे त्या माणसाने देखील फार काही विचारलं नाही आणि त्याच ड्रायव्हिंग लायसनचा नंबर त्याच्या रजिस्टरमध्ये लिहिला. नाव पण त्या माणसाचंच लिहिलेलं, रितेश शहा. अरे पण एकदम झालं काय, ते लोक रूम सोडून का गेले? त्यांचं कोणीतरी नातेवाईक वारलं. जस्ट 5 मिनिटांपूर्वी फोन आला आणि त्यांनी लगेचच रूम सोडायचं ठरवलं. असो, रूम साफ करायला मी मुलांना सांगितलंय. तोवर तुम्ही सोफ्यावर बसा. बाजूलाच आपलं हॉटेल पण आहे. जेवण, चहा पाणी काय लागेल ते तुम्ही सांगा. रूममध्ये आणून द्यायची सोय करू शकतो, तो म्हणाला. ओके. राजला खूपच छान वाटत होतं. आता एकदा रूम ताब्यात मिळाली. पहिली तर तो आंघोळ करणार होता, अगदी स्वच्छ. ते झाल्यानंतर त्याला दारू प्यायची होती, नशेची तल्लफ झालेली. 10-15 मिनिटे तो तसाच बसून राहिला आणि तितक्यात लॉजच्या पायऱ्या उतरत कोणीतरी खाली येताना दिसू लागलं. सँडलचा तो आवाज राजचं लक्ष वेधून घेऊ लागला. त्याने जिन्याच्या दिशेला बघितलं आणि तो बघतच राहिला. 30-32 वय असावं, गोरी पान, अंगावर एक लाल रंगाची सिल्कची साडी नेसलेली, केस व्यवस्थित मागे बांधलेले, गोल चेहरा, गुलाबी ओठ, काळेभोर सुंदर असे डोळे आणि अगदी नजाकतीत चालत ती रिसेप्शन काउंटरवर आली. दादा, इथं जवळपास कुठं मेडिकल आहे का? माझ्या मिस्टरांच्या बीपीच्या गोळ्या आणायच्या होत्या. तिचा तो आवाज इतका मधुर होता की राज आता नकळत तिच्या दिशेला लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकू लागला होता. हो मॅडम, तो काम तर आहे, पण थोडं लांब आहे. तुम्ही मला चिठ्ठीवर गोळीचं नाव लिहून द्या किंवा डिस्क्रिप्शन असेल तर उत्तम. मी माझ्या पोराला पाठवून औषध घेऊन यायला सांगतो. खरंच खूप चांगलं होईल तसं झालं तर. हे घ्या, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहे. तिने चिठ्ठी त्याच्या समोर ठेवली.
सोबत 500ची एक नोटही तिथं ठेवली. वळत तिची ओझरती नजर राजकडे गेली. क्षणभराचीच ती नजरानजर होती. राज तिच्या त्या मादकतेला आणि सौंदर्याला पूर्णपणे भाळून गेलेला. ही ज्याची असेल तो किती नशीबवान असेल. मला हवी आहे ही. आपसूक मनातून ही भावना बाहेर पडली. तोपर्यंत ती पायऱ्या चढून वर निघून गेली होती. जिना उतरून तिथला हाऊसकीपिंगवाला खाली आला. शेठ, रूम रेडी आहे, तो म्हणाला. राजने चावी घेतली आणि आता तो पहिल्या मजल्यावर असलेल्या रूम नंबर 104 जवळ आला. तो रूमचं दार उघडत होता आणि इतक्या समोरच असलेल्या रूम नंबर 102चं दार उघडलं गेलं आणि तीच स्त्री दार उघडून बाहेर आली. बाहेर आल्या आल्या तिला काय झालं काय माहिती, ती क्षणभर जणू राजला पाठमोरं नुसतं बघत राहिली. राजने दार उघडत तो आत शिरला आणि रूमचं दार बंद करताना तिची आणि त्याची नजरानजर झाली. ती जणू त्याच्याकडे बघत संमोहित झालेली. तिने एक गोड असं स्मित हास्य केलं. राजला पहिली काही सेकंद काही सुचलं नाही, पण ती तशीच बघत स्मित करत होती. त्यानेही मग स्मित हास्य केलं आणि दार बंद केलं. तो रूमच्या आत आला. त्याला खरंच विश्वास बसत नव्हता की इतकी सुंदर आणि मादक स्त्री स्वतःहून त्याच्याकडे बघत आणि त्याला बघत स्मित हास्य करत होती. त्याच्या मनातून ती इच्छा निघालेली ज्याला 10-15 मिनिटेही झाली नव्हती आणि परिणाम दिसायला लागले होते. तो आता रूममध्ये आला होता. अंगावरचे कपडे त्याने बदलले. डोक्याला बांधलेला तो रुमाल त्याने सोडवला आणि आरशात बघितलं. त्याला विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोक्याला लागलेले आलोपेशियाचे स्पॉट आता हळूहळू विरळ झालेले होते. त्या भागावर आता बारीक बारीक केस आल्यासारखे दिसू लागले होते. त्याने अंगावरचे सगळे कपडे उतरवले आणि आता तो तसाच विवस्त्र अवस्थेत आरशासमोर उभा राहिला. त्याच्या पायाला कुत्रं चावलेलं. ती जखम तर आता फक्त एक निशाण सोडून पूर्णपणे बरी झालेली होती. जागोजागी स्किन ॲलर्जीमुळं जे पांढरे डाग पडले होते ते देखील पूर्णपणे आता नाहीसे झालेले. चेहऱ्यावरचं हरवलेलं तेज जे आता परत आलं होतं. निस्तेज झालेले त्याचे डोळे परत एकदा जिवंत आणि चमकदार झाले होते. अगदी तसाच तो त्याच्या तरुणपणी दिसायचा, म्हणजे जवळपास 2.5 वर्षांपूर्वी. त्याला खरंच खूप चांगलं वाटत होतं. तो तसाच बाथरूममध्ये गेला आणि शॉवर खाली उभा राहिला. शॉवरचं थंड पाणी स्वतःच्या अंगावर, डोक्यावर आणि सर्व अंगावर घेत त्याला एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळत होती. स्वच्छ साबण लावून घासून पुसून त्याने स्वतःचं शरीर आज जवळपास 1.5 वर्षानंतर साफ केलं होतं. बाथरूममधून अंग कोरडं करत तो बाहेर आला. त्याने परत एकदा स्वतःला आरशात बघितलं. त्याला स्वतःकडे बघून, आता स्वतःच्याच बदललेल्या स्वरूपाला बघून हेवा वाटू लागला होता. नाश्ता वगैरे सकाळी सकाळी झाला होता, त्यामुळे आता त्याला फक्त दारू प्यायची इच्छा होती. त्याने पिशवीमधून दारू काढली. पहिला पॅक त्याने भरला आणि तो ग्लास त्याने एका दमात रिकामा केला. ग्लास रिकामा करत तो आता पलंगाला टेकून जमिनीवरच पाय पसरून बसला. सिगारेट ओढू लागला. त्याच्या डोक्यात राहून राहून हा विचार येत होता की मी मगाशीची इच्छा केली होती की आज मला दिवस मावळायच्या आत काहीही करून 10 लाख रुपये मिळावेत. ती गोष्ट अजूनही होताना दिसत नव्हती. पण त्यानंतर लॉजच्या रिसेप्शनवर त्या स्त्रीला पाहून मनात जी इच्छा उत्पन्न झाली होती ती मात्र काही मिनिटातच पूर्णत्वाकडे झुकू लागली होती. त्या गोष्टीवर देखील त्याचं मन विचार करत होतं की ती तर विवाहित स्त्री आहे, ती माझी कशी होऊ शकेल. पण हे विचार तो फक्त तेवढ्यापुरते करत होता. तितक्यात त्याची नजर त्या पिशवीकडे गेली. आयुष्याला मिळालेली आहे या नवचैतन्याच्या भरात तो त्या पिशवीबद्दल विसरून गेला होता. ती पिशवी फक्त सोबत होती, पण अजूनही ती त्याने उघडलेली नव्हती. त्याने ती पिशवी उघडली. पिशवीमध्ये एक डायरी ठेवली होती. त्या डायरीमध्ये त्या माणसाचं नाव लिहिलेलं, रितेश शहा. डायरीच्या जवळपास 90% पानांवर जमिनीच्या खरेदी विक्रीचे हिशोब, लोकांच्या टेलिफोन नंबर
अशा गोष्टी लिहिलेल्या ती डायरी खरं तर कामाची नाही हे आता राजला वाटू लागलं होतं आणि ते करत करत तो पटापट त्या डायरीचं पान उलटत होता. पण एका पानावर येताच तो थांबला, कारण त्या पानावर त्याच्या कामाच्या काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. तारीख 15/1/25, अमावस्या प्रारंभ रात्री 11:03, समाप्ती दुपारी 2:13, टार्गेट 3:03, गॅप 6 महिने, तारीख 27 जुलै 2025, अमावस्या प्रारंभ रात्री 8:08:03, समाप्ती सकाळी 10:12, टार्गेट 3:03, साहित्य राख, चांदीची थाळी, हंटर, पार्सल उचलायची जागा, नानापेठ गोडाऊन, डिलिव्हरचं ठिकाण, इनामदार वाडा, वळले फॉरेस्ट, मुळशी. या एवढ्याच गोष्टी लाल पेनाने लिहिलेल्या होत्या. त्याच पानावर खाली एक ओबडधोबड असा नक्षा बनवलेला होता. एवढं सगळ्या माणसांनी लिहिलेलं होतं. त्यानुसार एक गोष्ट कळत होती की हे काम हा माणूस पहिल्यांदा करत होता. त्याला कदाचित त्या जागेबद्दलही काही माहिती नव्हतं, पण ज्याने कोणी त्याला इथे पाठवलं होतं त्याच्या सांगण्यानुसार त्यांनी त्या कागदावर तो नकाशा बनवला होता. म्हणजे मुळशीपासून पुढे आल्यावर कुठे वळायचं, वळल्यानंतर किती अंतर पुढे गेल्यावर घाट सुरू होतो, घाट सुरू झाल्यानंतर घाटातून कुठल्या टर्नला जंगलाच्या आत वळायचं, हे सगळं त्या नकाशामध्ये नमूद केलेलं दिसत होतं. ते जे काही होते ते खूपच भयानक होतं. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी तिथून वाचलो, पण नक्की मी तिथून वाचलोय म्हणजे असं तर नाही की मी कुठल्या तरी आणखी विचित्र प्रकारात अडकलोय. विचार करत करत राजने स्वतःलाच प्रश्न केला. 27 जुलै 2025 ही तर कालची तारीख होती, अमावस्या होती. म्हणजे काल जे काही घडलं तसंच दर 6 महिन्याने येणाऱ्या अवसेला घडत असलं पाहिजे. याच गोष्टीचा विचार करता करता त्याचे अजून 2 पेग संपले होते. आता तो त्या कॉफीनमधल्या त्यांनी पाहिलेल्या म्हाताऱ्या माणसाबद्दल विचार करू लागला. सुरुवातीला त्या कॉफीनमधून जो माणूस बाहेर आलेला तो तर कुठे गेला काहीच कळलं नाही, पण नंतर जेव्हा मी कॉफीन उघडला तेव्हा तिथे एक वेगळाच माणूस होता. त्या माणसाला मी कुठेतरी पाहिले असं मला वाटतंय. तो आता नीट आठवायचा प्रयत्न करू लागला. हे करता करता त्याने डायरी उलटायला सुरुवात केली. डायरी आता संपली होती, पण डायरीच्या शेवटच्या पानावर एका पेपरचं कात्रण दिसत होतं. त्यावर एक बातमी होती. रसिक शाह यांची चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी निवड. त्या बातमीखाली एक फोटो देखील होता आणि त्या फोटोमध्ये तोच म्हातारा दिसत होता. त्या म्हाताऱ्याच्या बाजूला एक मध्यमवयीन पुरुष उभा होता. तो पुरुष म्हणजे तोच व्यक्ती होता ज्याने काल राजला तिथे नेलं होतं, जो आता हयात नव्हता. अरे हो, रसिक मेहता. कसं विसरलो मी याला. हा तर पुण्यातला एक खूप मोठा व्यावसायिक आहे. याच्या तर पुणे, मुंबई, नाशिक येथे फॅक्टरीज आहेत. याच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू द्यायला देखील गेलो होतो. मला आठवतंय 7 वर्षापूर्वीची गोष्ट. मी याच्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता, पण त्याचवेळी मला दुसऱ्या एका कंपनीतून चांगली ऑफर मिळाली होती आणि मग मी तिथे जॉईन झालो. पण हा म्हातारा त्या कॉफीनमध्ये कसा आला सगळं अकल्पनीय आहे. जाऊ दे, मी का विचार करतो इतका. मी तर सुटलो ना तिथून. पण का कुणास ठाऊक मनातून एका अनाहूत अशा भीतीने मला ग्रासलंय असं का वाटतंय. अचानक त्याच्या खोलीमधला टेलिफोन वाजला. क्षणभरासाठी तो थोडा घाबरला, पण तरीही घाबरत घाबरत त्याने फोन उचलला. हॅलो साहेब, रिसेप्शनवरून बोलतोय. तुम्हाला जेवणाची काही ऑर्डर द्यायची होती का? नाही, नको, मी जाईन रेस्टॉरंटमध्येच, राज म्हणाला. त्याने तो फोन ठेवला. दारूची ती बाटली आता अर्धी रिकामी झाली होती आणि आतमध्ये 2-2.5 तास होऊन गेलेत याची देखील त्याला शुद्ध नव्हती. तो उठला. पोटात भूक जाणवू लागली होती. अंगावर कपडे चढवून आता तो रूममधून बाहेर आला. समोरच्या रूमला कुलूप दिसत होतं. तो जरासा निराश झाला. पहिल्या मजल्यावरून तो आता थेट खाली आला. त्याने रिसेप्शनवरच्या पोराला
रेस्टॉरंटकडे जायचा रस्ता विचारला. त्या पोरांनी त्याला सांगितले की इथूनच मागच्या दरवाजाने तुम्ही गेलात तर रेस्टॉरंटमध्ये जाल. का कुणास ठाऊक आज त्याला मांसाहार करायची तीव्र इच्छा जाणवत होती. तसं त्याने नॉनव्हेज सोडून कितीतरी वर्ष झाली होती, पण आज परत एकदा ती इच्छा त्याला होत होती. तो आता रेस्टॉरंटमध्ये आला. रेस्टॉरंट तसं बऱ्यापैकी रिकामच होतं. एक बऱ्यापैकी टेबलमधून तो बसला आणि इतक्यात त्याची नजर उजवीकडे गेली. ती स्त्री तिच्या नवऱ्याबरोबर जेवण करत बसलेली होती. समोर वृद्ध असा दिसणारा एक व्यक्ती होता. तो तिचा नवराच असावा हे राजने मगाशी तिचं जे बोलणं ऐकलं होतं त्यावरून ओळखून घेतलं. त्या माणसाचं वय 55-60च्या आसपास असावं आणि त्याची इतकी सुंदर आणि मादक पत्नी. खरं तर ही गोष्ट कोणालाही खरी वाटली नसती. राज ही नजर तिच्यावर गेली आणि त्याच क्षणी तिनेही राजकडे बघितलं आणि ती नुसती पाहतच राहिली. तिच्या चेहऱ्यावर आपसूक एक स्मित हास्य उमटलं. राजने देखील आता कोणताच वेळ न घालवता तिच्याकडे बघत स्मित हास्य केलं. आता मात्र ती राहून राहून नवऱ्यापासून लपत राजकडे बघत होती. राज देखील आता नजर चोरत नव्हता.